केकेवा कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय, भाऊसाहेब नगर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक या महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागात मी डॉक्टर बाहेकर प्रतिभा अंबादास कार्यरत आहे. आज आपण आपल्या लेक्चरमध्ये स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व या विषयासंदर्भात अभ्यास करणार आहे. पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती या संदर्भामध्ये आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व या विषयासंदर्भात अभ्यास करणार आहे. स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण घटकांचा अभ्यास केला जातो आणि एकूण घटकांचा अभ्यास आपल्याला कशाकशासाठी उपयुक्त स्वरूपाचा ठरतं हे आपण पुढील घटकांच्या आधारे या ठिकाणी स्पष्ट करू शकतो. पहिला घटक या ठिकाणी सांगितलेला आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचे यथार्थ ज्ञान. अर्थव्यवस्थेपुढील प्रमुख आर्थिक समस्या, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार व सामान्य किंमत पातळी इत्यादींशी संबंधित असतात. या बदलत्या घटकांचे मोजमाप करून त्यांचे अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेचे ज्ञान प्राप्त करून घेणं आवश्यक आहे आणि त्यासाठी स्थूल अर्थशास्त्र आपल्याला मदत करू शकते. दुसरा घटक आहे आर्थिक धोरण ठरविण्यास उपयुक्त. आर्थिक धोरणांची निश्चिती करण्याच्या संदर्भात स्थूल आर्थिक विश्लेषण खूपच उपयुक्त ठरते. आपण व्याप्तीमध्येच पाहिलेलं आहे की सरकारला आर्थिक धोरण ठरविताना स्थूल अर्थशास्त्रामध्ये ही धोरणं मांडण्यात आलेली आहे. चलनविषयक धोरण, राजकोषीय धोरण, व्यापार चक्रविरोधी धोरण, सार्वजनिक आयव्ययाचे धोरण, आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक धोरण इत्यादी धोरणांच्या बाबतीत स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरते, कारण स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामुळे अनेक धोरणात्मक साधनांची निर्मिती करणे शक्य झाले आहे. तिसरा घटक आहे वैयक्तिक घटकांची वर्तणूक जाणून घेण्यासाठी. उत्पादनाची वैयक्तिक मागणी अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीवर अवलंबून असते. त्यामुळे एकूण मागणीतील न्यूनतेच्या किंवा कमतरतेच्या कारणांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला वैयक्तिक मागणीत झालेल्या घटीचा अभ्यास करता येणार नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील स्थूल निष्कर्षांच्या आधारे सूक्ष्म निष्कर्ष तपासून पाहता येतात. म्हणून स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण हे उपयुक्त ठरते. पुढचा घटक आहे आर्थिक सिद्धांताची व्यावहारिक उपयोगिता वाढली. सूक्ष्म अर्थशास्त्रातील असणारे जे सिद्धांत आहे हे अनेक गृहीतावर आधारलेले आहे. प्राप्त निष्कर्ष वास्तवापासून या गृहीतामुळे दूर गेलेले आढळतात. व्यवहारात ते फारसे उपयोगी पडत नाही. परंतु स्थूल अर्थशास्त्राची वेगाने वाढ झाल्यामुळे अनेक व्यावहारिक समस्यांचा उलगडा झाला आहे. विविध निष्कर्ष सर्वेक्षण करून तपासणे शक्य होऊ लागले. प्रत्यक्ष व्यवहारात स्थूल अर्थशास्त्र उपयोगी पडू लागले आणि त्यामुळे आर्थिक सिद्धांताची व्यावहारिक उपयुक्तता वाढविण्याचे महत्त्वाचे कार्य या स्थूल अर्थशास्त्राने केलेले आहे. पुढचा घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासाला स्थूल अर्थशास्त्र पूरक. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी स्थूल अर्थशास्त्र पूरक ठरते. उदाहरणार्थ घटत्या उपयोगितेचा नियम, मागणीचा नियम इत्यादी सूक्ष्म अर्थशास्त्रातील हे नियम लाखो उपभोक्त्यांच्या वर्तणुकीच्या निरीक्षणावर व त्यांच्या प्रतिक्रियांवर आधारलेले आहेत. अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्रातील निष्कर्षांच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्रातील नियम तयार करता येतात किंवा ते तपासून पाहता येतात. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासाला पूरक म्हणून स्थूल अर्थशास्त्र महत्त्वाचे आहे. पुढचा घटक पैशाच्या मूल्य निश्चितीत महत्त्वाचे योगदान. पैशाच्या मूल्य निश्चितीबाबत मांडलेले चलन संख्यामान सिद्धांत स्थूल अर्थशास्त्राशी संबंधित आहे. पैशाच्या संख्येतील बदलाचा पैशाचे मूल्य आणि पर्यायाने सर्वसामान्य किंमत पातळीत घडून येणाऱ्या बदलांचा संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे योग्य अध्ययन स्थूल अर्थशास्त्रामुळे शक्य झाले. त्यानंतर पुढचा घटक आहे
एकत्रित वर्तनाचे यथार्थ ज्ञान. अर्थव्यवस्थेतील विविध घटकांचा व्यक्तिशः अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो, पण तेच घटक एकत्र आल्यानंतर त्यांचे वर्तन हे वैयक्तिक वर्तनापेक्षा वेगळे असते. अशा एकत्रित वर्तनाच्या यथार्थ ज्ञानासाठी स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास उपयुक्त ठरतो. पुढचा घटक या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे. तर्कदोष आणि विरोधाभास स्पष्ट झाले. स्थूल अर्थशास्त्राच्या विकासातील केन्सच्या योगदानामुळे स्थूल अर्थशास्त्राचे विश्लेषण नियम एकत्रित मांडले गेले. त्यामुळे सूक्ष्म विश्लेषणाद्वारे काढलेले निष्कर्ष स्थूल पातळीवर लागू करण्यातील तर्कदोष स्पष्ट झाले. उदाहरणार्थ, बचतीचा विरोधाभास, पिगूचा वेतन कपातीचा विरोधाभास. सूक्ष्म पातळीवरील निष्कर्ष अर्थव्यवस्थेच्या पातळीवर लागू करताना विरोधाभास निर्माण होतात आणि स्थूल अर्थशास्त्राच्या विकासामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. त्यानंतर पुढचा घटक आहे गतिमान जगात स्थूल अर्थशास्त्र मार्गदर्शक. आपण ज्या जगात राहतो ते जग खूपच गतिमान बनले आहे. जगातील बहुतेक अर्थव्यवस्था गतिमान बनल्यामुळे सतत काही ना काही परिवर्तने होत असतात. त्यामुळे नवनवीन आर्थिक प्रश्न निर्माण होतात. हे प्रश्न सोडविण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र मार्गदर्शक म्हणून कार्य करते. अशा प्रकारे यावरील सर्व घटकांवरून स्थूल अर्थशास्त्र हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचे असल्याचे दिसून येते. धन्यवाद.